नमस्कार मंडळी, हा माझा पहिलाच व्हॉइस ओव्हर व्हिडिओ मी पोस्ट करते. थोडी नर्वस तर मी नक्की आहे, पण हा एक्सपिरियन्स मी तरी कधी विसरू शकणार नाही, कारण तब्बल आठवडा लागला आहे मला मेंटली प्रिपेअर होण्यासाठी. बाकीची स्टोरी मी पुढच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेल. सध्या मी ही आपल्या कोकणातली रिच भाजी कशी बनवली हे दाखवते. सर्वात आधी काजू गरम पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवा, जेणेकरून काजूची सालं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपोआप निघून येतील. आणि त्यानंतर आता काजूच्या भाजीचं वाटप कसं करायचं हे दाखवते, म्हणजे कोणी पहिल्यांदाच जर बनवत असेल ना तर त्यांना सोपं जाईल. सर्वात आधी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यात 2 इंच अद्रक, 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून टाका आणि चांगलं गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी किसलेला ओला नारळ घाला आणि तो सुद्धा 2 ते 3 मिनटं परतून घ्या, म्हणजे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण रेडी करून बाजूला ठेवून द्या. आता फोडणीसाठी गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे, भरपूर कढीपत्ता आणि 1 मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1.5 चमचा धण्याची पावडर घालून हे मसाले चांगले परतून घ्या. त्यानंतर आपण प्रिपेअर केलेलं वाटण हे 3 ते 4 चमचे घालून त्यालाही छान शिजू द्या. मग मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं तुम्हाला दिसलं म्हणजेच पूर्ण मसाला हा चांगला शिजला गेला. आता त्यामध्ये आपण सोललेले काजू घाला आणि सगळ्या काजूंना मसाल्याची पूर्ण कोटिंग होईपर्यंत छान परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून त्यावर ढाकण ठेवून एक उकळी काढून घ्या. उकळी आली की वरून मस्त असा अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घ्या. खरंच वरून गरम मसाला घातल्याने ही भाजी अजूनही छान लागते. पूर्ण काजूची भाजी शिजायला अंदाजे 8 ते 10 मिनिटे ही अशी लागतात. मग वरून भरपूर अशी कोथिंबीर घाला आणि तुमची मस्त अशी कोकणातली रिच काजूची भाजी रेडी आहे. जर ही कधी पद्धत वापरून तुम्ही भाजी करताय तर मला नक्की सांगा की कशी झाली आहे. ओके, थँक्यू अँड कीप सपोर्टिंग. बाय बाय.